बातमी इंदापुरातून। इंदापुरामध्ये शिवबाठाच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीची मागणी त्यांच्याकडून करण्यात येते। इंदापूर आणि माळशिरस तालुक्यामधील शिवबाठाच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। पाटबंधारे खात्याकडून सकारात्मक लेखी आश्वासन दिल्याशिवाय पाण्याच्या बाहेर येणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली। तर या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूया। इंदापूर तालुक्यातील निमसाकर आणि माळशिरस तालुक्यातील पळस मंडल या गावांना जोडणारा नीरा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे आणि हा बंधारा नीरा नदीला पाणी आल्यामुळे वाहून गेलेला होता। यामुळे येथील शाळकरी विद्यार्थ्यांना जीव घेणा प्रवास करावा लागत आहे। यामुळे आज निमसागर येथील शिवसेनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जलसमाधी आंदोलन जे आहे ते करत आहेत। या बंधाऱ्याचं काम तातडीने करावं या मागणीसाठी हे जे शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते जलसमाधी घेत आहेत। आपल्या बरोबर काही शाळकरी विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय नेमका त्रास होतोय हा पूल कचून गेल्यामुळे? आम्हाला इथून जाता येता फार त्रास होतोय आणि हा रस्ता तर फार खराब झालाय। बंधारा पण 1.5-2 महिने झाला खराब झालेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला जाण्यासाठी फार त्रास होतोय। संकटांना सामोरे जावं लागतंय। बंधारा ही फार खचलेलाच आहे, रोड पण फार खराबच आहे। पावसात दुसरीकडून जाता येतच नाहीये। फक्त एवढं सांगितले रस्ता आणि बंधारा दोन्ही नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांना जे आहे ते जीव घेणा प्रवास या पुलावरून करावा लागत आहे। यामुळे लोकप्रतिनिधीने तातडीने हा पूल जो आहे तो दुरुस्त करावा अशी मागणी शाळकरी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर।